किधर गए थे तुम? हम लोग इधर सैर सपाटे पे गए, हम लोग है ना वो कार्ड्स ढूंढने गए थे क्योंकि हमें पर खेल रहे हैं ना एक ये तो। के पास हाँ और इधर सब हाँ सारे मतलब वही अपने जैसे ही है क्या? आगे वाले सारे बूढ़े लगे। हाँ क्या? वो सब सो रहे हैं, लाइट बंद है, हाँ क्या? सब लोग सो रहे हैं। चलो फिर हम लूडो खेलते हैं, फिर दूसरा ऑप्शन नाही हमारे पास. तर आमचं लुडो खेळणं चालू आहे. आम्हाला कार्ड्स नाही मिळाले त्यामुळे आम्ही लुडो खेळतोय. आणि आमच्या बाजूला जे दादा ते बसले होते त्यांची मम्मी वगैरे ते बी आमच्यासोबत खेळतात. त्यांच्याच फोनवर आम्ही लुडो खेळतोय. आम्हाला त्याचेही कष्ट नको आहे डाउनलोड करण्याचे. नेटवर्क पण नाहीये. हो वाह छोटे भैया मजा है आपका. तेरी बारी है. तुम्हें भी करना है नेल्स? आपको भी करने हैं नेल्स? किसको? मस्तपैकी लुडो खेळूया. आधी कोण विन झाला आपण सांगूया हा लास्टला ना. फिर ये सो वेदू फर्स्ट. अभी हमारा गेम बाकी है. इंटेंस चल रहा है अभी, खतरनाक. यस चलो इसमें भी विनर हो गई है सेकंड. अब हम तीनों में गेम चालू है. देखते हैं कौन थर्ड कौन जीतता है. और ये छोटे भैया छोटे भैया अभिषेक में और सन्स में बहुत ज्यादा कंपटीशन चल रही है. और ये हमारे ऊपर के बर्थ में है. हाँ, हमारे साथ मतलब हमें बहुत अच्छे हमारे क्या बोलते हैं ट्रेन के नेबर्स बहुत अच्छे मिले हैं. हाँ, सच में बराबर है ना. यस चलो अभी देखते हैं भैया आगे वो. क्या होता है. छोटे भैया जीतते या सन्स जीतते या गुंजन जी जीतते. या गुंजन जीतती, वो भी बाकी है यार उसको. सो गाइस हमारा थर्ड जो है वो है अभी इन दोनों में कंपटीशन लगी है. लेट्स सी क्योंकि दूसरा आता पर या मेरे को भी अब क्या करें. अभी कुछ और सॉन्ग सुनते. चलो अंताक्षरी खेलते हैं. हाँ अंताक्षरी खेलते हैं. चलो हाइड एंड सीक खेले. हाइड एंड सीक खेलते ट्रेन में छुप जा. क्या दूसरा क्या. फिर हम गेम करते हैं. हम नासिक से है. हम नासिक से तो हम गेम करते हैं. 1 hour later. घे सगळे बघायच्याकडे. तिने सांगितलं की कोणी माझ्याकडे बघू नका, आपण सगळे बघूया. पण बाहेर गुंजन तू माझ्या व्लॉग मध्ये खूप फेमस आहे. माझी सगळी फॅमिली ओळखते तुला. गुंजन उसकी दवाइया उसकी दवाइया आयुर्वेदिक फार्मासिस्ट है और आयुर्वेदिक दवाई. क्या तुझे कुछ लगता है. बट ये मैं तो कल रात को ही बीमार पड़ी है. तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि उद्या सकाळी आम्ही 7 वाजता पोहोचणार आहे. 7-8 वाजता. आता झोपूया आणि उद्या तुम्हाला सकाळी भेटते. चला. The next day. गुड मॉर्निंग. तर मंडळी आम्ही पोचलोय अंबालाला आणि आता वाजले 8 आणि इथे आमची कॅब पण आली आणि त्या कॅबमधून आम्ही मनालीला जाणार आहे. आणि इथून मनाली काहीतरी 8-9 तास आहे. तर अजून आम्हाला प्रवास आहे कॅबने. सो आता आपण जाऊया. आमची कॅबवाला काय म्हणता वेट करतोय. आता बऱ्याचशा आमच्या एवढ्या बॅग्स होत्या आम्ही सगळ्या बाहेर काढल्या आहे. आणि रात्री तर काय झोपून घेतल्यानंतर त्यामुळे काही शूट वगैरे नाही केलं. आणि इकडे प्रचंड थंडी आहे आणि खूप धुकं पण आहे. आम्ही ज्या ट्रेनने आलो ती ट्रेन रात्री नाशिकवरून 3 वाजता असते आणि ही अमृतसर एक्सप्रेस आहे. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. ही मुंबईवरून पण येते. मुंबई कल्याण वगैरे त्या रूटने येत असते. आणि मग ती सकाळी 8 वाजता आम्हाला इथे सोडलं त्यांनी आणि इथून मग पुढे जाऊया. आणि आम्हाला लिफ्ट भेटली आहे. हा ए तोंडातून चलो आम्ही लिफ्ट साठी खूप असं लांब आलो पुढे. भाई ये नहीं उठाया जाता विदाउट लिफ्ट. इंडिकेटर लग देते हैं.
तुम्ही बघू शकता की किती टुरिस्ट लोक आहे, बापरे. आणि सगळ्यांसाठी इथे कॅब बस वगैरे येतात. इथे स्टेशन आहे आणि इकडून एक्झिट आहे येण्याचा. इकडे त्यांची पार्किंग वगैरे आहे. खूप थंडी आहे, खूप प्रचंड. इथे एवढी थंडी तर मनालीत किती थंडी असेल ना. ओके, तर आमची कॅब वगैरे आले आणि सगळं काही आम्ही पॅक केलं आहे मस्तपैकी. सगळ्या बॅग्स पण आमच्या. आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की बसतील का नाही. मेन तर वैष्णवीची होती, वैष्णवीची बसली. तर आपण आता निघूया. हां, हॅलो, चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. वैष्णवी तू सीख भी जा ड्राइव करना. आराम से बैठ गए. हाँ, नाश्ता वगैरे करून झालाय आमचा आणि आम्ही आलू पराठा खाल्ला आणि भूक पण लागले होते आणि मग त्याच्यामुळे काही शूट वगैरे नाही केलं. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या जर्नीसाठी आमच्या. तर आम्ही आता आलो आहे कुलूमध्ये. आम्ही आता डायरेक्ट मनालीला जाणार होतो, बट थोडंसं आमचा प्लॅनमध्ये चेंज झाला कारण आम्ही ऑन रोड होतो कुलूच्या. तर मग ते बोलले की आपण अर्ध कुलू आज फिरूया आणि आमचा अजून एक दिवस आहे कुलूसाठी. तर त्या दिवशी तुमचं एवढं फिरणं नाही होणार कारण की येताना पण आमचं ट्रॅव्हल तेवढंच आहे. त्यामुळे मग आमचं असं ठरलं की आज आपण आता आपल्याकडनं जेवढं राईड्स वगैरे आम्हाला करायचं आहे, रिव्हर राफ्टिंग, पॅरा रायडिंग वगैरे, ते सगळं आज करूया असं आम्ही ठरवलं. तर मग आता आम्ही सगळे उतरतोय आणि आता ते सगळ्या राईड्स वगैरे करूया. हा भाई लिप बाम लगा पहले, वो तो इम्पोर्टेंट है. एकदम ही नींद में लग रहा है. तेरी पावर बैंक ली क्या तूने? चार्ज आहे ना. तर आपण जाऊया आता तिकडे आणि मग तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते. आता चाललोय रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगला आणि सगळे रेडी झाले. आम्ही दोघं पण करणार आहे आणि आम्ही काय पॅकेज घेतलं, कसं काय करणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवेलच मी. पहिले करूया आपण सगळं काही ना. आता निघतोय आम्ही. तर आता त्यांची गाडी आहे, ती गाडीत आम्ही बसून तिकडे चाललोय. तर आम्ही मागे बसलोय कारण आम्हाला आतमध्ये नव्हतं बसायचं आणि आम्ही निघालोय आता रिव्हर राफ्टिंग साठी. आमची फुल एक्साइटमेंट आहे. 4 किलोमीटरवरून पुढे हे रिव्हर राफ्टिंग होतं आणि आता आम्ही इथे आलोय. बघते मला जेवढं पॉसिबल होईल शूट घेणं तेवढं घेण्याचा प्रयत्न करेलच मी. खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला, खूप जास्त, बहुत ज़्यादा. वाह वाह वाह. चलो आ जाएगा वापिस. ये खुल जाता है चप्पल. इनको और भी जाऊं. क्या बोलते हो गाइस? और पानी चाहिए, पानी चाहिए और पानी चाहिए.
ओके, तब दिल थाम के बैठे रहिए, मिलने वाला है, तबाही आने वाली है, आने वाली है। टाइमिंग Say hello, hi guys. What's your name? वेलकम है व्यास पार्वती रिवर। कैसा है पानी? चलो अब लहरों का मजा लीजिए। रस्सी पकड़ के ऐसा करो, हैंड चेंज, ओनली हैंड चेंज, लेफ्ट, यस एवरीबॉडी, हैंड चेंज ओनली। One more guys, one more, yeah, we go. What do you say guys? ठंडा ठंडा, cool. अभी तो ये नॉर्मल है। Go easily outside. टाटा बाय बाय, कैमरे की तरफ देख के बाय बाय। बाय बाय, ओके बाय, ओके बाय। चलो।